राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स। महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। प्रिय ग्राहकांनो, आपल्या सेवेत सदैव तत्पर आहे फापाळे इन्शुरन्स अँड सर्व्हिस। जीवनभराची साथ, जीवनानंतरही मदतीचा हात। इथे सर्व कंपन्यांचे मेडिक्लेम सर्व्हिस, वाहनांचे इन्शुरन्स, फायर इन्शुरन्स, प्रॉपर्टी, शॉप, हाऊसिंग सोसायटी, बिल्डिंगचे इन्शुरन्स, LIC, म्युच्युअल फंड, पेन्शन प्लस, चाइल्ड एज्युकेशन प्लॅन्स, टॅक्स सेव्हिंग प्लॅन, आरोग्य विमा, अपघात विमा असे सर्व प्रकारचे इन्शुरन्स आणि प्लॅन्स एकाच ठिकाणी। ना नफा ना तोटा या तत्वावर कामे करून सर्व्हिस दिली जाईल। तर मग आजच संपर्क साधा फापाळे इन्शुरन्स अँड सर्व्हिस। आमचा पत्ता पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग, बोटा बायपास रोड, श्री छत्रपती शिवाजी महाराज मार्केट, बोटा, तालुका संगमनेर। संपर्कासाठी प्रोप्रायटर सचिन फापाळे। संपर्क क्रमांक 95 27 44 09 46 आणि 95 27 44 09 64। आपण आता आपलं टार्गेट फोकस करायचं, रस्ता काढायचा, रस्ता जातोय मध्ये झालेलं बरं झालंय तर कोण आता पाडते बाबा ते थोडा बघा ना। या GPH मॅप मध्ये ना डायरेक्ट त्याच्या घरावरून ज्या टायमाला घर झाले का हे बघा सगळे बघा बघा हा रस्ता पार त्याच्या इथून जातोय सरळ सगळा। हे बघा वरून रस्ता, हे बघा हा वरून आलाय ना, हा हे बघा हा रस्ता पाईप दिसतोय पाहिजे म्हणजे आता बरं का पंचनामा केल्याच्या नंतर सर्कलनी हे तावाचे फोटो नाही ही 5 वर्ष 3-4 वर्षाचे फोटो आणि हा बघा हे ते बंद करताना आता डायरेक्ट हे टाकताना त्याचे पोर हे दोघं पोर तहसील येऊन त्यांनी बंद करून तरी खोलू शकले। तहसीलदार इथे आता हे बघा हे 7-12 आहे, त्याला सांगितले सामायिक क्षेत्र सगळं सामायिक क्षेत्रात आणि त्याची सख्या भावांच्या कंप्लेंट याच्या विरोधात, ह्या रस्त्या विरोधात दोघांच्या त्यांचा रस्ता बंद आता लावल्यात म्हणजे सर्कलनी पंचनामा केल्याच्या नंतर बरोबर तात्या त्याला बोललो तुम्ही त्याचा पंचनामा करा। तो काय बोलला आता तुमचा रस्ता निघणार आहे, काय पंचनाम्याची गरज आहे? मी पाहिली तसं करता आलं नाही आपल्या तिकडे पुढं रामचंद्र पुढं आपल्या लांबी सापड पुढे कळालं का शेपरे तुला माहित नाही चुकीचे पण तरी आता ते आपल्याला ते दाखवणार। नितीन मारुती शिंगोटे, गाव बदगी, बेलापूर, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर, अहिल्यानगर। मी या ठिकाणी आमची ही 95 गटाची पूर्वीची वहिवाट आहे। आमची वडील पार्जित ही जुनी वहिवाट असून या ठिकाणी आम्हाला एक लक्ष्मण कारभारी शिंगोटेनी हा रस्ता आमचा अडवलेला आहे आणि ह्या रस्त्यासाठी आम्ही आजपर्यंत भरपूर पाठपुरवठे केले। आम्ही तहसीलदार कोणी केस आज प्रांतपर्यंत गेली। आमचं एकच म्हणणे, आमची ही पूर्वीची वहिवाट आहे ना, जुनी वहिवाटी, आम्हाला ह्या वहिवाटीप्रमाणे आम्हाला हा रस्ता खुला करून द्यावा, परंतु प्रशासनाने या ठिकाणी कोणतीही दखल घेतली नाही। आज तहसीलदार केस असताना तहसीलदारांनी आम्हाला असा निकाल दिला का तुम्ही ही मोजणी करून घ्यावं, परंतु आमचा 94-95चा कोणताही वाद नाही। 94 गटावाल्याचं मालकाचं आम्हाला काहीच हरकत नाही। आम्हाला 95 मधून रस्ता आहे, आम्हाला हा 95चा रस्ता त्यांनी मोकळा करून द्यावा अशी आमची मागणी। तो रस्ता कसा दाखव बरं जरा रस्ता बघा, हा रस्ता इथून आहे ना, इकडे एक खाली वाडी आहे, एक गोसलदार म्हणून वाडी आहे, त्या वाडीतून हा रस्ता सरळ आमचा ह्या मार्गे इकडून सरळ ह्या मार्गे असा इकडे पुढे जातो रस्त्याला। माग पिंपरी मसुंडी ते पिरफाड्या रस्त्याला मिळणारा हा रोड आहे आमचा आणि ह्या रस्त्यात याने अडवणूक केली। हा आम्हाला इथं येऊन धमक्या देतो, तुम्हाला बेलापूरसारखं हत्याकांड करतो, तुम्हाला कोयत्याची दारच लावून ठेवली, या काही एक पुढं। आता इथे हे लोक सगळी भयभीत झालेली, त्यांनी आतापर्यंत एक केसेस टाकून खोट्या केसेस टाकायच्या, लोकांना धमकावण्या द्यायच्या, हे काम आतापर्यंत इथं केली। तो इथं सगळ्यांना धमकावण्या देतो, लोक सध्या भयभीत झालेली इथं। तेव्हा प्रशासनाने याच्यावर लवकरात लवकर दखल घेऊन कोणती कारवाई करावी। आम्ही आज काल परवा आमसभेत हा प्रश्न उपस्थित केलेला आहे। तहसीलदारांनी आम्हाला प्रांत साहेबांनी सांगितले की आम्ही याच्यावर निकाल देतो। आज
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महसूल खात्याचे चंद्रशेखर बावनकुळे साहेबांचा निकाली का 90 दिवस शेतीतली पाण्यात रस्त्याचे प्रश्न निकाली काढायला पाहिजे. परंतु ह्या ठिकाणी आम्हाला 6 महिने झाले हा रस्त्याचा प्रश्न निघत नाही. नक्की प्रशासन करतंय काय? ह्या ठिकाणी नक्की प्रशासनाची भूमिका काय? का एखादी इथे मर्डर झाल्यानंतर प्रशासन या जागेवर येणार आहे का? या संदर्भात तुम्ही तहसीलदार तलाठी यांच्याकडे काही तक्रारी अर्ज वगैरे केले? आम्ही तहसीलदाराक अर्ज केलेला आहे. आम्ही तहसीलदार तलाट्यांक पण अर्ज केला आहे. त्यांनी स्वतः इथं पंचनामा केला आहे. आज पंचनाम्यामध्ये फक्त असं घेतलं की त्यांनी झाडं लावली. हे झाडांचा कोणत्याही प्रकारचा पंचनामा केला आहे. तो म्हणतो तुम्ही झाडं उपटून हे करून दाखवा, मी तुमच्यावर केसेस दाखल करीन, हे करीन ते करीन. मग प्रशासनाने काय करायचं नेमकं? आम्ही काय करायचं का? प्रशासनाने रस्ते प्रश्न सोडवला पाहिजे ना आमचं. ज्या व्यक्तीने रस्ता अडवला आहे त्या व्यक्तीशी तुम्ही सामंजस्याने काही चर्चा वगैरे केली का? हो, आम्ही सगळे भाऊबंधांनी तंटामुक्तीमध्ये गेलो. आम्ही तंटामुक्तीपासून सुरुवात केली. तंटामुक्तीकडून आम्ही तलाट्याकडे गेलो. तलाट्याकडून आम्ही तहसील साहेबांकडे गेलो. तहसील साहेबाकडून आम्ही प्रांत साहेबांकडे गेलो. आम्ही जी प्रोसिजर केली ती लिगल केली. त्याला म्हटलो तुला रस्ता द्यायचा आहे ना, रस्ता द्यायचा नाही ना, तू आमच्या संघ अशी भांडणं करू नको, तुझी काय प्रोसिजर असेल त्याप्रमाणे कर. परंतु तो इथं काही आता 2-3 दिवसापूर्वी इथं कोण तलाठी एक होते आणि एक वरचे सर्कल साहेब म्हणून फापळे होते, तो असं इथं घेऊन येतो, त्यांच्या विरोधात काहीतरी इथं करतो. मला काय म्हणायचे, ही जर क्रेज जर प्रांत साहेबांका असेल तर इथं त्या लोकांचं सहकारी अधिकारी त्यांचं इथं कशासाठी आले होते? जर प्रांत जर वर्तक जर केस असेल तर तहसील आपलं तलाठी आणि हे आपले सर्कल इथं कशासाठी येतात? म्हणजे याचा अर्थ ते इथं याला येऊन मिळतात, याच्या संग बोलणी करत असतील काही, असा आमचा संशय आहे त्यांच्यावर. पण मग आता यापुढे काय निर्णय घेतलाय तुम्ही? आमचं काय नाही, बघा ही सगळी लोक आहे, सगळ्या लोकांचा आमचा एक निर्णय काय, ह्या ठिकाणी जर प्रशासनाने कोणती भूमिका घेतली नाही 90 दिवसाचा, तर आम्ही सरकारचा निर्णय, पण आम्हाला जर 90 दिवसात हा रस्ता भेटला नाही, आपलं आता रस्ता भेटला, आम्ही सरळ आंदोलनाच्या मार्गाने आणि या ठिकाणी उद्या जर काही कमी जास्त घडलं तर याला जबाबदार प्रशासन राहील. सोनाली फापाडे. माझी मुलं शाळेमध्ये जातात तेव्हा त्यांना इतका प्रॉब्लेम होतो पाण्यातून जायला, अक्षरशः शाळेमध्ये भिजून जातात. दिवसभर त्यांना वल्ल्या कपड्याची शाळेत बसायला लागतं. ह्या माणसाने हे घर बांधल्यापासून आम्हाला एवढा प्रॉब्लेम झाला नाही या रस्त्याचा का त्याला हेच राहिलेलं नाही. प्रशासनाने याच्यावर काहीतरी तोडगा काढला पाहिजे ना. निस 6 महिने झाले आम्हाला एवढं प्रॉब्लेम होतोय का जाणं येणं पण अशक्य झालेलं आहे आम्हाला. लहान लहान मुलं शाळेत जातात त्यांना पण जायला एवढं प्रॉब्लेम हो राहिलाय ना. एकतर दुसरा पण रस्ता नाही आम्हाला जायला, कुठून जाणार आहे आम्ही? पूर्वीपासून हा रस्ता चालू आहे. ह्या माणसाने जेव्हापासून हे घर बांधले ना तेव्हापासून आम्हाला एवढा प्रॉब्लेम झालेला आहे ना की त्याला हेच नाही, शासन नक्की करतंय का याच्यावर? इकडे जी खाली वस्ती त्या वस्तीला जायला रस्ता कुठून? हाच रस्ता आहे तो. आम्ही एवढा महिला तहसील ऑफिसला आलो. तहसील ऑफिसनं आम्हाला सांगितलं का आम्ही पोलीस बंदोबस्तात हा रस्ता काढून देऊ. आम्ही वाट बघतोय इथं 8 दिवस आणि तहसीलने डायरेक्ट आम्हाला याचं मोजणीचं हे टाकलं. आणि प्रशासन एकदम गांभीर्याने घेतच नाहीये. प्रशासनाने तहसीलदारांनी सांगितलं सगळ्या महिला गेल्याच्या नंतर तुम्हाला पोलीस बंदोबस्तात काढण्यात हे देतो. त्यानंतर त्यांनी हे वाद टाइमपास म्हणजे सरकारी कचकाट्यात कुठंतरी अडकून वेळ घालून लोकांना त्रास देण्याची जी काही भूमिका प्रशासनाने घेतली त्याबद्दल खरं तर प्रशासनाचा निषेध व्यक्त केला पाहिजे. आणि हे वारंवार आज प्रांत गेलं, परत 3 महिने प्रांत गेलं, नंतर कलेक्टर, मग ह्या कवर प्रोसेस चालल्या पाहिजे. ही जुनी वहिवाटीची सामायिक जागा आहे. इथं पहिली गोष्ट तर त्याला अडवताच येत नाहीये. त्यांनी आता सर्कलनी पंचनामा केल्याच्या नंतर ही आंब्याची झाडं लावली, इथं बागायत केलं आणि त्याचे फोटो आहे. सर्कलनी पंचनामा केलाय, सगळं केलंय, त्याच्यामध्ये दिसतंय ना रिपोर्टमध्ये. जर तुम्ही ही जुनी वहिवाटीची जागा यांनी बंद केलेली दाखवत असताना जर तुम्ही तिथं निर्णय घेत नाही सगळे, आणि एकटाच व्यक्ती ना त्याचे सख्खे 2 भावांनी पण त्याच्या विरोधात इथं भूमिका दिली का इथं रस्त्यात त्यांनी घर बांधले, आता रस्त्यात बांधले तर घराच्या पुढून जागा दिली पाहिजे ना. भानगडी झाल्या होत्या घराच्या टायमाला सुद्धा. त्या टायमाला तर ते म्हणले आम्ही आता घर भाऊ द्या, आम्ही घरा पुढून तुम्हाला रस्ता काढून देऊ. 2-4 वर्ष आम्हाला जाऊन येऊन दिलं ना. अचानक रस्ता 5-6 वर्ष झाले. अचानक कोरोनापासून रस्ता बंद केला. मग आता इकडे जो जाणार शेतीला रस्ता, आम्हाला आता शेतीला जायला रस्ताच नाही. जाऊन बघा वावर पडीक येत आमची. प्रशासन आम्हाला खायला घालणार आहे का इथे येऊन?
बरं अकोल्याला काहीतरी हे करायला पाहिजे ना. 60 किलोमीटर अकोला आम्हाला इथून भाड्याच्या गाड्या करून तिथं जायचं. 5,000 रुपये दरवेळेस खर्च शेतात पिकत नाही आम्ही खर्च करायचा कुठून. आणि या व्यक्तीला काही कामधंदा नाही. शासन पण काय करत नाही. मग नक्की याचा निर्णय इथं खून पाडायवर धमकावण्या चालल्या तर आम्ही काय करायचं. आणि इथे डायरेक्ट धमके दिले जातात. कोयत्याला धार लावली, बेलापूर कांड करणार. शासन कधी जागा होणार. एखादा हत्याकांड झालं तेव्हा शासन जागा होणार आहे का. एखादं मेलं गेलं तर आम्ही काय कोण करायचं. जबाबदार राहणार. एखादं गेलं एखादं करता पुरुष जर घरातला गेला तर त्याच्या कुटुंबाची जबाबदारी कोण घेणार आहे. हा घेणार आहे का जबाबदारी. याला ना भविष्यात ही महसूल खातं आणि पोलीस खाते जबाबदार राहणार आहे. वारंवार जर याच्या सख्या भावाने याच्यावर म्हणजे ह्या केस मध्ये का माझ्या जीवाला फोन करून सांगितले पोराने तुझी मर्डर करतो म्हणून, तरी यांनी प्रशासनाने दखल नाही. त्याच्यानंतर या 2 व्यक्तींना काल परवा धमकी दिली. कोणाला. ह्या 2 व्यक्तींना. यांची सभावती तिथं आमदाराला सगळं सांगून आलोय आम्ही. तिथं पण जाऊ. आता तिथं पण प्रांत अधिकाऱ्यांनी सांगितले आम्ही घेऊ दखल. आता घेऊ म्हणजे कधी घेणार. 7-8 महिने झाले आम्ही हे करतोय. जातोय अकोल्याला, येतोय घरी, शेत्या पडी. आणि इथून अकोले जाणं हे सर्वसामान्य माणसांना एक तर लास्ट टोकाचं गाव आहे. इथं काम करायची का अकोलेवारी करून. आमची एकच मागणी आहे. आम्ही प्रांत अधिकाऱ्या केस आमची चालू आहे. तो केसचा निकाल कसा लागन तसा सगळं आम्हाला सगळ्यांना मान्य आहे. पण तोपर्यंत आमचा हा रस्ता खुला करून द्यावा. शाळेच्या पोरांचा याचा सगळ्यांचा प्रॉब्लेम. आम्हाला अशी ती ट्रॅक्टर न्यायला रस्ता नाही. तोपर्यंत हा रस्ता त्यांनी खुला करावा. आम्ही खुला करणार. आणि जो प्रांत अधिकाऱ्याकडून जो निर्णय लागून तो सर्वसामान्य आम्हाला मंजूर राहील. आणि त्याला जर मोजणीची गरज असेल, आम्हाला गरज नाही, त्याला जर मोजणीची गरज असेल तर त्यांनी मोजणी भरावा, मोजणी करून घ्यावा. त्याचं कुठं काय असेल त्यांनी त्याचं मोजून घ्यावं. आम्ही त्याला पण आमचं मान्यता आहे. पण रस्ता आम्हाला आता खुला करून पाहिजे ना आम्हाला आता. आणि आता तो इथं तलाट्यांना घेऊन येतो, सर्कलला घेऊन येतो. जर प्रांत जर केस असताना तर त्यांनी मान्य केलं का मला माहित नव्हतं की प्रांत केस चालू आहे, हरकत नाही. पण त्यानंतर तुम्ही इथं येऊन पंचनामा केला, काय केला, ते इथले जे काही स्थानिक लोक आहे ज्यांचा वाद आहे त्यांनाही विचारलं पाहिजे ना. पहिली 4 चाकी गाड्या बंद केल्या आणि 2 व्हीलर पण आता जाऊन देत नाही. मग त्याच्यावर काय हे करायला नको का त्यांनी. नाही तर आता आम्ही सगळे उपोषणाला बसणार आहे. काढणार आहे प्रांतकडे केस चालू आहे हे कोणाला माहित नाही बोलले. प्रांत केस चालू आहे हे 1 तारीख झालेली आहे. तो 1 तारखेला तिथं अकोल्यात येऊन तिथं बसला होता, पण तो आतमध्ये गेला नाही. हे म्हणजे चाल ढकल करून दिवस ढकलवायचे काम चालू आहे. तलाट्याचा काय विषय. तलाठी इथं येऊन पंचनामा करून गेले काल 2-3 दिवसापूर्वी. आणि एक सर्कल म्हणून इथं आले, पंचनामा केला. फापाळे म्हणून एक सर्कल आहे आणि तलाठी आणि ते इथं आले आणि ते कसले पंचनामा करून गेले. कमी पंचनामा करू द्या, पण इथं बाकीच्या लोकांना पण विचारलं पाहिजे ना नेमकं काय प्रॉब्लेम आहे. फक्त एकाच ऐकून त्यांनी पंचनामा करताय. कामासाठी ठेवलेत का. आता तर तेच वाटायला लागले. आणि मग असं जर असेल तर या सर्वसामान्य लोकांना न्याय कसा भेटणार. आता हा रस्ता अडवला आहे, या संबंधित व्यक्तीला जाण्या येण्यासाठी रस्ता कोणता. तोच रस्ता हाच रस्ता आहे. सध्या हा 94च्या हद्दीमधून मोकळा आहे. 94च्या हद्दीतून त्याला जायला यांनी कोणी अडवलेलं नाहीये. तो जातोय येतोय, पाय जातोय येतोय. आणि शेतीचं तर आमच्या सगळ्यांचंच म्हणजे शेती आमची शेती पडीक आहे. 4 वर्ष शेती पडीक आहे. आता त्या शेती पडीक आहे तर त्या शेतीचं काय सरकार नाही देणार, हा तर काहीच नाही. यांनी इथं आल्याच्या नंतर स्पष्ट लोकांना सांगितलं का कोण फापाळे म्हणून आमचे जवळचे 8 दिवसात आम्ही रस्ता काढणार आहे. म्हटलं मग तर तो 8 दिवसात रस्ता काढणार असेल तर उलट चांगलंय. म्हटलं मग घेऊन या त्यांना. एक बारीक पोरांचा जाण्या येण्याचा रस्ता यांनी बंद केलाय, त्याच्यामुळे आम्हाला रस्ता द्यावा त्यांनी काढून. तुमचं काय मत आहे. आमचाही तोच प्रॉब्लेम आहे रस्त्याचा. छोटी मुलं येतात जातात ना, तर रस्त्याने यायला जायला प्रॉब्लेम आहे. खूप सारे साप वगैरे दिसतात. मीच न्यायला येते ना माझ्या मुलांना, तर रस्त्यात साप वगैरे भेटतात. सगळ्यांची छोटी मुलं बंद पडल्यामुळे एवढं गवत वगैरे, पाणी जाता पण येत नाही, कुठून जायचं मग, असा इश्यू येतो. तुम्ही या व्यक्तीसोबत काय बोलले का, अशी सामंजस्याने चर्चा. आम्ही सामंजस्याने चर्चा केली, पण समजावून पण ऐकत नाही.
काय त्यांची मागणी काय आहे नेमकी? मग ते फक्त रस्ता बंद केला, रस्ता बंद केलेला आहे, जाऊन जाऊन नाही जाणार म्हणतो तो. आपण रस्ता बंद केल्यानंतर त्यांना पण अडचण आहेच ना. त्यांना जास्त अडचण आहे, मान्य आहे आम्हाला, पण तो माणूस एकटा इथं राहतोय, तो आपला पायी पायी जातो समजा. हा आता आमचा सगळा प्रॉब्लेम आहे ना, आम्हाला आणि आमच्या ट्रॅक्टर फिक्टर ते अडवतो. 4 दिवस मुंबईला राहतात, त्यांचं काय खुटून नाही, त्यांचा शेतीचा काही इश्यू नाही, मुलांचाही काही इश्यू नाही. आता आमचं शेतीला पण जायला यायला रस्ता, मुलांना यायला जायला, एवढी छोटी छोटी मुलं आहेत, काय प्रॉब्लेम झालं मग त्याची रिस्पॉन्सिबिलिटी कोण घेणार? अजून काय सांगाल तुम्ही? शासनाने याच्यावर लवकरात लवकर तोडगा काढावा, नाहीतर आम्ही काहीतरी कठोर भूमिका घेणार आहे. शासनाने लवकर भूमिका घ्यावा, नाहीतर आम्ही सगळे लोक जाऊन अकोल्यामध्ये आंदोलन करणारे भगवा झेंडा घेऊन तिथं. आणि तुम्ही एकदा करा, नाहीतर काही करा. आता आम्ही वैतागलो, 7 महिने वाट त्रास होतोय आम्हाला या रस्त्याचा. आम्हाला माहिती रस्ता बंद पडल्यामुळे त्यांना या रस्त्याला जास्त यायची गवत झाले मोठं त्याच्यातून मुलं येत आहे, जात आहे, कसे जाणार येणार? त्यांना लय खाली जास्त जायचं काय प्रॉब्लेम नाही, त्याच्यामुळे त्यांना काय वाटत नाही. प्रॉब्लेम कोणाला होतो? आम्हाला होतो. आम्हाला पण त्याच्यावर काहीतरी हे केलं पाहिजे ना. शासन नक्की करताय का ह्या विषयावर? त्यांनी काहीतरी तोडगा घेतला पाहिजे ना. मी बोलतो 100 वर्ष मग बोलतो ना, इकडे रस्ता नमस्कार. नाव मी कोंडभाऊ चाल शिंगोटे. त्या नंबर मध्ये माझे बाबा तुमचं वय काय? तुमचं वय 70 आहे. आणि माझी सोनबाई विधवा आहे. पहिली गोष्ट म्हणजे आम्ही जीवन त्याच्यावर आहे, शेतीवर. आणि मी तिच्यामध्ये खातो बितो राहतो बरं का. आणि हा लक्ष्मण आम्हाला जाऊन देत नाही. तर फार राडा केला, आज किती लोकांना हैराण केलंय. आणि नाही ते उद्या करतो, मर्डर करेगा, फलाना करेगा, बेस्ताना करेगा. आता कसं काय करायचं? आम्ही कुठं राहायचं मग? हा जो रस्ता आहे हा जुना वयवाटी? आमचा जुना वयवाटी म्हणजे पूर्वीपासून आहे का? पूर्वीपासून 70 वर्षापूर्वीच्या 70 नाही, फार वाढवल्यापासून आहे. आणि सामायिक क्षेत्रातून रस्ता आहे. हा, आणि या करा, आम्हाला सहकार्य करा. ते आमची सोनबाई त्या शाळा बिळा पोरं बिळं बारकाली, आणि हे बघून ते असं करते. आणि त्याच्यात आम्हाला हे नाही वाटच नाही मग जायचं का. आता आमची सोयाबीन तिथे सोयाबीन काढायचं राहिली, तिनं जायचं कोणी कोण. तेव्हा सरकारने यावं ना, आम्हाला करून द्या वाट काढून. ज्यांनी रस्ता अडवलं त्यांची काय मागणी आहे? त्याची काय मागणी नाही. तो इथं फक्त दम देतो इथं माणसाला, मर्डर करेगा, नामक करेगा, फलानं करेगा. त्यांची मागणी अशी आहे का त्यांना मोजून पाहिजे. ही माझी सोनबाई. त्यांचं असं आहे का हा 94चा गट हा इकडे, आणि इथं वाटणे आमच्या आहे ना 95चा मोजून झालेलं नाही. मोजणी करून मग रस्ता जिथून निघन तिथून काढायचा, मोजणी करून. लोकांनी काय करायचं? पण आम्हाला काय गरज नाही मोजणीची ना. हो, आम्हाला काय गरज नाही. आम्हाला फक्त वाट पाहिजे समान जागेवरून. त्यांना गरज आहे मोजणीची, तर त्यांनी जावा, मोजणी मागावा, मोजणी करून घ्यावा. त्या मोजणीप्रमाणे आम्हाला मान्य आहे ना रोड, तोय मान्य आहे. पण अधिकाऱ्याची केस तिथं चालू आहे, प्रांत अधिकाऱ्याकडे केस चालू आहे का नाही. मग ती केस चालू असताना इथं हे दम द्यानं हे करणं, तिथून काय केसचा निकाल लागेल. लोकांना सरळ सांगतोय का आम्हाला इथं सह्या द्या, मी इथून रस्ता काढून देतो. लोकांनी इथे एकाही माणसाने त्याला सही दिलेली नाहीये. तो लोकांना म्हणतो मी इथून काढतो, तिथून काढतो, इथून हे होतं. लोकांची दिशाभूल करतोय आतापर्यंत. आणि ह्या रस्ता खोल्या करण्यासाठी जेवढी चालढकल करता येईल, जेवढं ताणवता येईल तेवढं तो ताणवायचं काम. आणि एवढं जनतेला अडवलं हो त्यांनी इथं घेणं देण्याचं. तहसीलदारांना त्या टायमाला तहसीलदारांचे 1 तारखेला आम्ही गेलो, तो पण आला होता. त्या टायमाला तहसीलदार म्हणले यांनी वकील दिलाय बरं का, तुम्हाला वकील द्यायचा का? ते म्हणले नाही. मग म्हणले पुढं काय करायचं? ते बोलले उद्या आम्ही देतो, रस्ता काढून देतो. आणि इथं आल्यानंतर समोर तहसीलदार म्हणला इथून नाही करायचा, तिथून नाही करायचा. बरं मी रस्ता दिला का ट्रॅक्टर नाही जाणार, ट्रॅक्टर जाईन तर फापड्यांची लोक इकडे नाही येणार. असं काही नाही काय. मी ज्याला जाऊन द्यायचं त्याला जाऊन रस्ता हा सार्वजनिक आहे का कोणाच्या एकट्यासाठी आहे? मग इथं तहसीलदार आला त्यावेळेस रस्त्याचे सगळे निशाणे टाकले गेले.
रस्ता झाला, परत त्यांनी इकडे 94च्या हाती दाखवला का ही जागा माझी, मी इकडे पॅक करणार आहे. इकडे त्याचा काही संबंध नसतानाही तो फक्त रस्ता द्यायचा नाही, लोकांची अडवणूक करायची म्हणून फक्त सगळ्यांची दिशाभूल करतो. त्याच्या सख्या भावांनी सांगितले का इकडं आपलं काही नाहीये, त्याच्या नाव हे रस्ता चालू असताना त्याच्या भावानी सांगितले की यांनी रस्त्यात घर बांधलेले आणि पोलीस केस केलेली का जीवे मारण्याची धमकी दिली म्हणून. कोणी केस केली? त्याच्या सख्या भावानी रामदास कारभारी शिंगोटे. आणि ना हे आमचं सामायिक क्षेत्र आहे, जवळजवळ ना आमचं हे सामायिक क्षेत्र 95 एक गुंठे सामायिक क्षेत्र आहे इथं. आणि ह्या क्षेत्रामध्ये ना सामायिक क्षेत्रातून हा रस्ता आहे, हा कोणचा वैयक्तिक रस्ता नाही. सामायिक क्षेत्रामधून कोणी अडवले, आमचे सगळे भाऊ बंद आहे, आमचे कोणताच विरोध नाही, फक्त ते एकट्या व्यक्तीचा विरोध आहे. सामायिक क्षेत्रातल्या प्रत्येकाचा म्हणजे हक्क आहे, प्रत्येकाचा हक्क आहे आणि प्रत्येकाची थोडी थोडी जमीन जाते. आमच्या पण गेलेली आहे, आमची गेलेली आहे. रोड काढून दिला, इथंच रोड अडकला. रोड चालू होता ना, त्याने आता बंद केला. रोड चालू होता, जागा नाही ना इथं. आता आंब्याची झाडे लावली, सरकारने पंचनामा केल्याच्या नंतर आंब्याची झाडे लावली. गोसावी साहेबांना म्हटलं आंब्याच्या झाडांचा पंचनामा करा. गोसावी साहेब म्हटले रस्ता तुमचा निघणार आहे. म्हटलं मग काय गरज आहे, रस्ता निघणार आहे तर म्हटलं मग ठीक आहे. त्यांनी आजपर्यंत पंचनामा नाही केलेला. सगळ्या त्याला भेटतोय आणि त्याला पट्टी काहीच नव्हतं इथे, आंब्याची झाडं वगैरे काहीच अधिकार नाही. झाड नव्हतं, हे सगळे झाडे त्यांनी नंतर लावले इथे सगळं. टू व्हीलर गाड्या येत होत्या घरापर्यंत, पण झाडं लावली सगळ्यांचं एक मत आहे आणि त्याच्या एकट्याचं एक मत आहे. बरं आमची कोरडवाहू जमीन आहे, आज आमच्या मालाची नुकसान झाली तर आम्हाला भरून आमची 6 महिनेच आम्हाला पाणी पुरते. आम्ही कांदा काढतो, परत फुलं लावतो, सोयाबीन काढतो. हे माल जर आम्हाला काढताच नसेल येत, आमचं कष्ट करून फायदा काय? आज ह्या लोकांना आज दूधधंदा, आज इथं खरं शेतकऱ्यांचा दूधधंद्यावर चालतंय आणि यांना आजच्या 2 किलोमीटर तिकून जायला लागते हा रस्ता बंद केल्यामुळे. पिकाचं बेव आहे एवढ्या लांबून. एवढी 6-7 महिने हे लोक एवढी तकलीफ मध्ये आहे. पण हे म्हणजे केंद्र पण आम्हाला वरती काढता नाही, दूध पण आम्हाला वरती येत नाही. आम्ही आमचा कसं काय आयुष्य हातातली कामं सोडायची, पोरांना नेऊन घालायचं, हातातली कामं सोडायची. गेट लावलं तिथं बंद केलेलं दिसेल. बोला बोला बोला. कसा रस्ता होता तो? कसा रस्ता होता? हा असाच रस्ता होता. आता यांनी हे सगळं बंद केले ना, सर्कल त्यावेळेस आपण सगळ्यांचे फोटो काढलेले बंद करताना. यांनी बंद केल्याच्या नंतर ह्या लोकांनी तिथं म्हटले कसा जातो, असा जातो का तो? रोडला हा रोड रस्ता ऑलरेडी रेडी आहे. हा रेडी रस्ता त्यांनी इथं आता हे सध्या आंब्याची झाडं लावून सध्या बंद केला. हा गेट बंद केला, याचा पंचनामा झालेला आहे. बंब इथं नव्हता, हा बंब इथं ठेवला, हा बंब इथं झाडात, हे झाड इथं लावलं, रस्त्यात लावलं हे झाड. हे घर पहिली गोष्ट घरच रस्त्यात बांधलेले, त्यांनी घरच रस्त्यात बांधले. त्यावेळेस पोलीस केस झालेले, पाया तोडलेले, वाद झालेले. एवढा असून त्यांनी काही कालांतराने घराच्या पुढून रस्ता दिला आणि आता परत बंद केला. आणि आता आम्हाला म्हणतो हे संडास तोडा, तिकून काढा, इकडे 5 फूट घ्या, तिकडे 5 फूट घ्या. तिकडे काही संबंधच नाही ना, आमचा 100 वर्षापूर्वीचा हा रस्ता आहे. आणि इथले वाटलंच तर इथली जेवढी वाडीतली आहे ना, एकही व्यक्ती त्याच्या सोबत नाही, त्याचे सख्खे भाऊ सुद्धा नाहीये. ते सख्खे भाऊ सुद्धा सांगतात इथे जोपर्यंत ते नव्हते नाही तर सगळे एकमताने राहत होते. जेव्हापासून इथं राहायला आला ना, एवढे प्रॉब्लेम चालू झालेले आहेत ना. म्हणजे जसा इथं आलाय का नुसती भांडणं आणि आता तर डायरेक्ट म्हणजे गुंडागिरीची भाषा करतो, त्याचा मुलगा रेल वेल ठेवतो, अशी बंदुकीची काय आम्हाला हे दाखवतो. मग त्याची एवढी मदत जात असेल तर म्हणजे आम्ही करायचं काय? आमच्याकडे बोर आहेत आणि आता फोन केला तरी लगेच येतील. आता शेवटी तुमची प्रशासनाकडे शेवट काय मागणी? आम्हाला रस्ता, आम्हाला बरं का नाही प्रशासनाने हा जुना वहिवाटीचा रस्ता आहे ना, हा चालू करून द्यावा. आणि जेवढी प्रांतचे जो निकाल येईल
आणि जो काही निकाल येईल तो आम्हाला मान्य आहे. पण तोपर्यंत ह्या लोकांची सगळ्यांची आहे ना कोणाचे म्हणजे नुकसान नाही होऊ आणि कोणाला त्रास होऊ नये एवढीच आमची अपेक्षा आहे. नाहीतर मग शेवट आमचा पर्याय आम्हाला उपोषणाला बसणं हे आज आहे. भडगाव या ऐकतो साहेब आणि तो आमच्या पाईपलाईन फोडतो. पहिली गोष्ट राचारीच्या. दुसरी गोष्ट आम्हाला त्रास होतो. आमचं सगळी नुकसान आहे. आज आमची 2 एकर बागायत आहे. ज्याच्यामध्ये अन्न पाणी खात होतं ते बंद केलं त्यांनी. याच्यावर काहीतरी तोडगा निघाला. याच्यावर काय तोडगा का आम्ही त्याच्या मागे जाऊ का? 100 माणसाला नडलंय का आम्हाला आघात नाही. माणूस कसा शासन करतंय काय? एवढी माणसं एका बाजूनी तो एकटा माणूस एका बाजूनी, मग शासन नक्की करतंय. स्वतः समजून सांगितलेल्या आहेत कितीतरी गोष्टी. एका बाजूने असू द्या पण कायदे आम्ही पण कायद्याच्या बाहेर नाही ना. जे काही नियम आहे तेच बोलले ना. आम्ही काही त्याच्यावर अन्याय करायचं बोललेलं नाहीये. कायद्याने ही जी काही वडील रस्ता आहे तोच चालू करा म्हटले ना. आम्ही त्याच्या शेतातून तर नाही बोललो चालू करा. त्यांनी वडिलोपार्जित जे काही रस्ता होता त्याच्यात घर बांधलं. घर बांधल्याच्या नंतर काय झाल्यानंतर त्याला घराला आडवे आल्याच्या नंतर म्हटलं घराच्या पुढून रस्ता देतो. आता घराच्या पुढून रस्ता चालू होता. आता ही एक 5-6 महिन्यापासून त्याने अचानक बंद केला रोड ना. आम्हाला आमचा निकाल आता प्रांतकडे प्रांत साहेबांनी आम्हाला आहे ना एवढ्या याच्या 8-10 दिवसामध्ये आम्हाला रस्ता मोकळा करून द्यावा. नाही तर ह्या ठिकाणी आम्ही प्रांत ठिकाणी उपोषणाला सगळी मंडळी आम्ही सगळे बसणार आहे. आणि माझी विनंती आहे प्रांत साहेबांनी जर आम्हाला निकाल जर नाही दिला ह्या ठिकाणी आम्हाला आत्मदानाची वेळ करायची आली तरी आम्ही तिकडे आत्मदान करू पण हटणार नाही. आमचा हा पूर्वीचा जुन्याचा वयवाटीचा रस्ता आहे 95 गोटामधून. वडीलपार्जित रस्ता आहे. आमच्या आजोबा पंजोबापासून आलेला रस्ता आहे. आणि हा एकटा व्यक्ती जर 100 माणसाला नडत असेल तर प्रशासन याची दखल घेत नसेल तर प्रांत साहेबांना माझं डायरेक्ट थेट आव्हान आहे का तुम्ही आता आहे ना जर इथं एखादी मर्डर झाली तेव्हा येणार आहे का? एखाद्याचं कोणाचं कमी जास्त झालं तेव्हा येणार आहे का? नाही तर आम्ही धमक्या देतो. आम्ही इथं उपोषणाला ठाम बसणार. कायद्याने चाललोय. आम्ही काही शब्द त्याला आमचा वाद नाहीये. तो उलटा आमच्या खोट्या केसेस टाकतो. वारंवार हे करतो. उलटा इथं धमक्या तोच देतो. लोकांना म्हणतो मी आता बेलापूर कांड करणार आहे हे करणार आहे. मग प्रशासनाने जर याच्यावर उद्या काही झालं तर याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन. त्याचा मुलगा इथं येतो रील बनवतो बंदुकीच्या दाखा दाखवतो आम्हाला. इथं ही मंडळी सगळी भयभीत झालेली. इथं कोणी पुढं पटकन बोलायला जात नाही. परंतु माझं एकच आहे प्रांत साहेबांनी याच्यावर लवकर निकाल काढावा नाही तर अन्यथा आम्ही उपोषणाला बसणार प्रांत साहेब कार्य. महाराष्ट्र शाही न्यूज मराठी. बातमी मागची बातमी शोध सत्याचा.